हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या ज्या आमच्या माता भगिनींनी जी काही ड्रेपरी केलेली आहे, इथली जी काही एकदम त्यांच्या जिव्हाळ्याची म्हणजे फडकी, ही जी लाल रंगाची त्यांनी फडकी गुंडाळलेली आहे, ती म्हणजे आमच्या ह्या आदिवासी भगिनींची ओळख आहे. आणि जर कुणाला सकाळी उठल्यानंतर थोडस लवकर जर कुणाला ड्रेपरी घालून काही फोटो सेशन करायचं असेल तर ती सुद्धा सुविधा आम्ही इथं उपलब्ध करून दिलेली आहे तुमच्यासाठी. सुंदर अशी ड्रेपरी तुम्ही घालू शकता, फोटो सेशन करू शकता. आणि ह्या ज्या काही आता आमच्या माता भगिनी तुमच्या समोर फुगडी नृत्य करणार आहे, ते सुद्धा तुम्ही तिथं करून काही रील बनवू शकता, फोटोशूट करू शकता. धन्यवाद. चला. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या या माता भगिनींसाठी. अतिशय सुंदर असं नृत्य तुमच्या समोर आमच्या या माता भगिनी सादर करताना दिसत आहेत. गाणं म्हणत म्हणत नृत्य करणं तितकंसं काही सोपं नाहीये, तेही एका तालावर करणं. चला जाऊ फिरायला त्या घाटगर गावाला, त्या भंडार दऱ्याला. खास तुमच्यासाठी हे गीत. चमक मारती काजवे त्या सुंदर झाडाला. अतिशय सुंदर गीत तुमच्या समोर आमच्या ह्या आदिवासी महिला सादर करत आहेत. आणि तुमच्या समोर एक सुंदर काजवा सुद्धा इथं प्रगट झालेला आहे. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे त्या गीतासाठी आणि ह्या मोठ्या काजव्यासाठी.
चमक मारती काजळे त्या सुंदर झाडाला, चमक मारती काजळे त्या सुंदर झाडाला. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत पुणे मुंबईवाले इथे काजू बघायला, आणि पुणे मुंबईसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. आनंद होतोय मनाला, चला गडगर गावाला. आनंद होतोय मनाला, चला गडगर गावाला. फुलं पानान ते झाड फुललेले, फुलं पानान ते झाड फुललेले. फुला पानान ते झाड फुललेले, फुला पानान ते झाड फुललेले. चमक मारती काजळे त्या सुंदर झाडाला, चमक मारती काजळे त्या सुंदर झाडाला. अतिशय सुंदर असं हे गीत तुमच्या समोर आमच्या ह्या माता भगिनींनी सादर केलं. आमच्या आदिवासी भगिनींचा जो काही पेहरावा आहे, निसून फडकी लुगडं, अतिशय सुंदर असं हे गीत तुमच्या समोर सादर होत आहे. इथे भात शेती केली जाते आणि ह्या भात शेतीवर सगळ्यात महत्त्वाचं तिथे खूप जास्त पाऊस असतो, आणि त्यावेळेस ती भात शेती करत असताना घोंगडे घालून अवनी केली जाते, भात लावणी केली जाते, आणि हे सुंदर गीत तुमच्या समोर आमच्या ह्या माता भगिनी सादर करत आहेत. आमची जी इथली जी काही पारंपरिक परंपरा आहे, इथं सर्व भात शेती केली जाते. इथं भात शेतीमध्ये कोलम, त्यानंतर इंद्रायणी असे सुंदर सुंदर तांदूळ इथं मिळतो. आणि सगळं म्हणजे हा जो परिसर आहे, जोराचा पाऊस असतो, धुकं असतं, आणि इथं फक्त एकमेव पीक म्हणजे भात शेती. आणि या भात शेतीवर आधारित एक गीत तुमच्या समोर आमच्या ह्या माता भगिनींनी सादर केलं.
काउंटर लावलेला आहे, तिथे तुम्ही जेवू शकता. फक्त व्हेजवाले, व्हेजिटेरियन वाले पहिल्यांदा. तर तुम्ही कुणाला जेवायचं असेल तर तुम्ही तिकडे वरती जाऊ शकता, तिकडे काउंटर लावलेला आहे. ज्यांची लहान मुलं आहेत ते आमच्या पर्यटक मित्रांना विनंती आहे की व्हेजिटेरियनचं काउंटर लावलेलं आहे, तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. कार्यक्रम मात्र चालूच राहणार आहे. ज्यांना जेवायचं आहे त्यांनी वरती जाऊन जेवू शकता.